संबंध अच्छे आहे, माझ्यासोबत पण अच्छे होते, पण आज काही लोकांनी आमच्या मध्ये वाद टाकला आणि आज हे मोठा मुद्दा झाला और इतका मोठा वाद झाला. पण जे मुलग्याने सांगितलेला आहे तो कुठे ना कुठे त्यांना त्रास होत आहे ना. तुम्हाला माहिती आहे आज जे सगळे मीडियाचे जे प्रतिनिधी होते त्यांच्या समोर सगळे मीडिया प्रतिनिधींनी बघितलेला आहे की किती प्रेशर होता मुलगेला, किती कॉल येत होते आणि ते कॉल ऐकून ऐकून ते किती प्रेशरमध्ये होता. पण ते गोष्ट माझे नवऱ्याला कळत नाही आणि त्याच्या आज माझे कारण माझे नवऱ्याचे कारण जे आमचे मध्ये जे दोन मध्ये वाद आहे खरखर त्यांना त्रास होत आहे ना. तो खरखर आम्ही त्रास देत आहेत त्यांना. काही पण हे अचानक कसं काय घडलं? कारण एकीकडे तुम्ही आरोप करताय, दुसरीकडे आपण पाहतो तुमचा मुलगा वडिलांचीच बाजू घेतोय. मग हे यात काय अर्थ काढायचा? ऐका, जे अगोदरपासून मला सगळे जे माझे मुलगा मुलगी आहे नवरे आहे हे म्हणताय तुम्ही कोर्ट केस परत घ्या, बाजू घ्या, कोर्ट केस करू नका, हे करू नका, ये वाद संपवा कुठेतरी. मी पण संपवण्यासाठी तयार आहे, पण आज मुलाबाळांना इतका त्रास होत आहे. आज अचानक कोर्टाकडून निकाल लागला और अचानक मीडिया माझे घर आले, मीडियाचे प्रतिनिधी आहे ते अचानक माझे घरी आले आणि काय बोलत होती. मी काय सगळे थोडी ना तुमच्याकडे काय पोलपट्टी खोलली धनंजय मुंडेची की काय तरी वाईट केला. आता तो काय तोंड उघडला नाहीये, तो इतकी हे लोकांना मिरची वाटते, इतकी जलन वाटते की माझे मुलाला प्रेशर देत आहे की हे बोला ते बोला. त्यांनी पोस्ट केली, माझा मुलगा असा नाहीये, कधी पोस्ट करणार नाही, माझ्या विरोधात कधी जाणार नाही, पण त्यांच्या डोक्यावरती पण प्रेशर आहे ना. तुम्ही बघितलेला आहे भाऊ, तुम्ही बघितलेला आहे. या तुम्ही पण मीडियावरती या तुम्ही माझ्यासोबत बोला ना. तुम्ही या, तुम्ही 1 मिनिट या तुम्ही बोला ना की काय करत होता मुलगा तुमच्या सोबत. सगळे मीडिया लोकांनी बाहेर काढून टाकला. क्योंकि माझ्या मुलग्याने नाही केला, धनंजय मुंडेंनी त्यांना कॉल करून सांगितला की मीडियावाले लोकांना बाहेर काढून टाका, काय बाईट देऊ नका. काय करणार, आम्ही एकटो आहे, मुलगा मुलगी खूप लहान आहे, 3 वर्षापासून ते लोक खूप सहन करत आहे. आईला 2-2 वेळे जेलमध्ये टाकणं, मारहाण करणं, हे सगळे ते लोक खूप छोटे आहे, खूप लहान आहे. पोस्टमध्ये एक म्हणणं आहे, माझ्या आईला कोणत्याही आर्थिक विवंचना नाही तरी सुद्धा तुम्ही घराचे कर्जाचे हप्ते भरायचे नाहीत असे जाणीवपूर्वक ठरवले आणि माझ्या वडिलांचा बदला घेण्यासाठी कायम खोट्या त्या गोष्टी त्या पसरवतात. देखिए माझ्याकडे पुरावे आहे कि आज डोमेस्टिक वायलेंस का केस डाला है, कोर्ट से पोटगी मांगी है, 50 करोड़ रुपए हाई कोर्ट में मुझे ऑफर की थी तो मैंने वो ठुकरा दी थी. और कोर्ट में क्योंकि मेरे को दलाली नहीं खाना है किसी की, मेरे को हराम की कमाई नहीं खानी है, मेरे हक का पैसा चाहिए जो मेरे को न्यायालय ने दिया है. भले ही 2 लाख 15 लाख मांगे थे, भले ही 2 लाख दिया. तो आज माझ्याकडे पुरावे आहे. सोसायटीचा मेंटेनन्स रखडलेला आहे 5 लाख रुपये पर्यंत, प्रॉपर्टी टॅक्स रखडलेला आहे, बीएमसीची नोटीस आहे. एक मिनिट कालची नोटीस आहे, मी तुम्हाला दाखवते. एक मिनिट, ये बघा, ये बीएमसीची नोटीस आहे, ये बीएमसीची नोटीस आहे, आता नाही, काल मी बघितलेली आहे. और कल मी आपले मुलगेला पाठवलेली आहे की पापाला तू पाठवा. ये नोटीस आलेली आहे टॅक्सची आणि मेंटेनन्सचा पण 5 लाखचा मेंटेनन्स रखडलेला आहे. आहे ना. एक मिनिट खूप काही आहे, आता मी काय सांगितलेलं नाहीये. तरी पण जरी असं माझ्या मुलगा मुलगीला माझ्या विरोधात केला तो मी सगळं काढून टाकणार. काय कोणाकडे 25,000 कोटीची प्रॉपर्टी आहे दलाली करून, काय करून. आणि मुलावर पण दबाव टाकला जातोय. हा, 100% दबाव आहे. काय शकतो आपण, हा दबाव काय असू शकतो? फोटो तुम्ही जरा दाखवा. ऐका, मला 2 वेळा जेलमध्ये टाकला,